हाय फ्रेंड्स. तर फ्रंट नेक आपला आता शेप घेतलेला आहे आपण. तर आता पुढचं आपण बघूयात. आता आर्म होलचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आर्म होल आता आपला बघा 1.5 इंच घ्यायचं आहे टोटल. त्यात निम्म करायचं म्हणजे पाऊण इंच असं. वरच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि जो चेस्टचा भाग आहे 9 इंच तिथे टिक करून घ्यायचं आहे. आता तिथून फ्रंट आर्म होलचा आता अगोदर आपल्याला शेप घ्यायचा आहे. हा जो आतल्या साईडला आहे तो फ्रंट आर्म होल येणार आहे आणि आता नंतरनं जे आहे हे बॅक आर्म होलचं आहे. तर आता ह्या प्रकारे शेप झालेला आहे आपला आर्म होलचा. तर आता हा कटोरीचा आहे. तर कटोरीचं बघा ते 2.5 इंच घेते मी आर्म होलपासून. फ्रंट आर्म होलचं आहे तिथून ते खाली 2.5 इंच आणि फ्रंट नेक तिथे 1 इंच घ्यायचं आहे मार्किंग करून. आता ते आणि खाली जे आहे 5.25 इंच कुठे तर ब्रेशर पट्टीच्या इथे हे बघा हे येत आहे 5.25 इंच. तर तिथे आता जॉईंट करून घ्यायचं ते. अशा प्रकारे कटोरीचा शेप पण झालेला आहे.